नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरात लाल रंगाचं आसन आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय घडवून आणते हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं संपूर्ण घर बर्बाद होऊ शकतं. तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे का येत आहेत, घरात कटकटी का होत आहेत, याचं उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील आसनात दडलेलं असू शकतं. चला तर मग जाणून घेऊया देवघराचं नेमकं महत्त्व काय आहे. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत घराचं हृदय म्हणजे आपलं देवघर. घर कितीही मोठं असो किंवा छोटं, तिथली सकारात्मक ऊर्जा ही देवघरातूनच प्रवाहित होत असते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही आहे, तर ते घराचं ऊर्जा केंद्र आहे. देवघरात असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो या केवळ माती किंवा धातूच्या नसतात. जेव्हा आपण त्यांची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिवसभराच्या धावपळीनंतर देवांसमोर 2 मिनटं बसल्यानं जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. देवपूजा करणं केवळ हे कृती नसून ती ईश्वराशी जोडली जाण्याची प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आणि परंपरानुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. जमिनीवर थेट बसू नये. पूजेसाठी लोकरीचे किंवा स्वतंत्र आसन वापरावे. ते आसन कोणाशीही शेअर करू नये. पूजेच्या वेळी मनात रागाची किंवा वाईट विचार नसावेत. शांत चित्ताने नामस्मरण करत पूजा करावी. पूजेच्या वेळी आपलं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. देवघरात एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा फोटो समोरासमोर असू नयेत. तसंच फुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका. रोज देवासमोर परिसर आणि देवघर ओल्या कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यावं. आदल्या दिवशीची सुकलेली फुलं, हार सकाळीच काढून टाकावीत. शिळी फुलं देवाला वाहू नका. तुळस किंवा बेलपत्र याला अपवाद आहेत. देवाला वाहिल्या जाणाऱ्या अक्षदा म्हणजेच तांदूळ अखंड असावेत, ते तुटलेले नसावेत. पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडं ओलं करून हळद लावावी. पूजेच्या तांब्यातील पाणी रोज बदलावं. ते पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालावं. पायाखाली येईल अशा ठिकाणी टाकू नका. विशेषतः गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला किंवा कृष्णाला तुळस अर्पण करावी. भगवान शिवशंकरांना केतकीचं फूल वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका. देवासमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचं पान ठेवावं किंवा पाण्याने मंडळ तयार करावं. नंतर तो लगेच तिथून उचलून वाटावा. शेवटी क्षमा प्रार्थना नक्की करावी. हे देवा, मला मंत्र माहीत नाही, विधी माहीत नाही. माझ्याकडून पूजेत काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. पूजेनंतर लगेच आसनावरून उठू नये. आसनाखाली थोडे पाणी सोडून ते डोळ्यांना लावावं आणि मगच उठावं. अगदी छोट्या छोट्या चुका असतात, या जरी आपण पाळल्या तरी आपल्याला संपूर्ण देवपूजेचं फळ मिळत असतं. आणि त्याचबरोबर बघा, ज्यावेळी या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात त्यावेळेस आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तरी या छोट्या चुका ज्या आहेत त्या आपण करत असतो, त्या आपल्याला पाळायच्या असतात. आता त्यानंतर वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. तो म्हणजे ज्या घराच्या देवघरात देवांच्या खाली लाल रंगाचं आसन टाकलेलं असतं, त्यासाठी पुरुषांनी नक्की बघा, नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. बघा, माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटोखाली आपण जे कापड म्हणजेच आसन ठेवतो, ही केवळ सजावट नाही आहे. त्यामागे खोल धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारलं तर जेव्हा आपण देवांची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा दिवा लावतो, तेव्हा तिथं एक विशिष्ट प्रकारचे अशी सात्विक ऊर्जा निर्माण होते. जर मूर्ती थेट जमिनीवर किंवा लाकडावर ठेवली असेल तर ती ऊर्जा जमिनीद्वारे शोषली जाऊ शकते. कापडाच्या आसनाच्या ऊर्जेला धरून ठेवण्याचं काम करत असतं बघा कापड, ज्यामुळं देवघरातील सकारात्मकता टिकून राहते.
घरी जेव्हा एखाद्या सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांना थेट जमिनीवर बसवत नाही, तर काय करतो, सतरंजी किंवा सोप्यावर बसवतो. देवता मालक आहेत. त्यांचा सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो. बऱ्याचदा देवांची मूर्ती पाषाण धातू किंवा मातीच्या असतात. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास आर्द्रतेमुळे त्या काळवंडू शकतात किंवा त्यांना गंज चढू शकतो. कापडामुळं काय होतं, फोटो घासण्यापासून वाचतात आणि काचेला तडे जाण्याची शक्यता कमी असते. बघा, आसनाच्या रंगाचा आपल्या मनावर आणि वातावरणावरती खूप मोठा परिणाम होत असतो. देवघर हे घरात सर्वात पवित्र ठिकाण आहे. असं कापड अंतरल्यामुळं मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही. हे कापड वेळोवेळी धुता येतं किंवा बदलतं. त्याच्यामुळं देवघरात नेहमी चैतन्य आणि ताजेपणा जाणवतो. हे कापड सुती किंवा रेशमी वापरावं. आसन फाटलेलं, मळलेलं किंवा जळलेलं नसावं. दर 15 दिवसांनी किंवा महिन्याभराने ते बदलणं शुभ मानलं जातं. नवीन आसन नक्कीच 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर तुम्ही बदलायचं असतं. त्यात कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वारांप्रमाणे तुम्ही आसनाचा रंग जो आहे तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या घरामध्ये देवघरात आपण लाल रंगाचं आसन टाकलेलं असतं, तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं, तर ते जर तुम्ही देवाची सेवा करत असाल किंवा हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग हा अत्यंत शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. लाल असं नेहमी स्वच्छ असावं. फाटलेलं किंवा मळलेलं आसन दारिद्र्य त्याला निमंत्रण देतं. जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाहीत तर घराची शांती भंग होऊन आर्थिक नुकसान होऊ शकतं. म्हणूनच म्हटलं जातं की योग्य माहितीशिवाय केलेले बदल घर बर्बाद करू शकतात. शुभ मानलं जातं, पण ते कोणासाठी आणि कधी वापरावं याचे काही नियम आहेत. लाल रंग शुभ मानला जातो कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलतेचं प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. शिवाय श्री गणेश, देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमध्ये लाल रंगाचा सर्वोच्च प्राधान्य लाल रंगाला देण्यात येतं बघा. जर तुमच्या देवघरात या देवतांच्या मूर्ती असतील तर लाल रंग आसन अतिशय उत्तम ठरतं. पण कधी असं लाल रंगाचं आसन टाकू नका. बघा, तर मळलेलं, तेलकट किंवा फाटलेलं आसन असेल तर असं घरात आसन टाकायचं नाही, कारण यामुळं आपल्या घरात नकारात्मकता आणि दारिद्र्य येतं. अशा अशा आसनामुळे घरात कटकटी वाढू शकतात. जर तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष सेवा करत असाल तर तिथं पिवळ्या रंगाच्या आसनाचं जास्त फलदायी मानलं जातं. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि जिथं स्वच्छता नसेल तर घरातील व्यक्तींच्या स्वभावात चिडचिडपणा वाढू शकतो. लक्ष्मी देवीला लाल रंग प्रिय आहे. स्वच्छ रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. पूजेला बसल्यावर मन विचलित होत नाही, कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल आसन टाकणं चुकीचं नाही आहे, पण ते कसं ठेवावं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते आसन कधीच धुत नसाल, त्यावर धूळ साचली असेल किंवा ते जळलेलं असेल तर ते तुम्ही त्वरित बदला. अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तिथूनच नकारात्मक लहरी निर्माण होऊन तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचं आसन टाकणं शुभच आहे, फक्त ते स्वच्छ, रेशमी आणि सुती आणि सुशोभित असावं. त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगवेगळ्या रंगांचे आसन टाकू शकता. त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचं आसन देखील वापरू शकता. ते सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक